हॅलो, मी कौतुकी अंकिता अनिल माने। सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर मी गणपती बाप्पांना रेडी करत होती। तसं तर मी पूर्णपणे काम केलं आहे, फक्त फेटा बांधायचा तेवढा बाकी होता। म्हणून मग विचार केला की तुम्हालाही दाखवूयात की मी कसा फेटा बांधते। तसं तर फेटा बांधायचे बरेचसे प्रकार आहेत, सगळे आर्टिस्ट लोकांची वेगवेगळी पद्धत असते। पण मी अगदी सोप्या पद्धतीत फेटा बांधलाय, कारण का माझ्याकडे ग्लू अवेलेबल नव्हतं, माझ्याकडे पेन अवेलेबल नव्हतं, टाचणी अवेलेबल नव्हतं। तर फक्त कापडचा वापर करून मी हा फेटा बांधला आहे। आणि मयुरेश, तुला खरंच खूप खूप थँक्यू, तू मला फेटा बांधायला शिकवलास। तुझ्यामुळे मी हा फेटा बांधायला शिकली, इतका सुंदर आणि इतका छान। तर तुम्हाला माहिती नसेल तर मयुरेश खूप मोठा आर्टिस्ट आहे, तो खूप मोठ्या मोठ्या बाप्पांना फेटा बांधतो, धोतर नेसवतो। तर तुझं खरंच खूप मनापासून थँक्यू। तर आपल्याला एकूण 4 मीटरचा कपडा लागणार आहे। जर तुमच्याकडे 4 मीटरचा कपडा नसेल तर तुम्ही साडीचाही वापर करू शकता। तर साडीचा जो पदरेचा भाग आहे, पदर जो असते त्याचा आपण तुरा बनवणार आहोत, आणि उरलेला जो 3 मीटर आहे ते आपण बाप्पाच्या डोक्याच्या भोवती फिरवणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते कसं मी बांधते, चला। तर तुऱ्यासाठी लागणारं कापड मी तुम्हाला पदराची बाजू का घ्यायला सांगते, कारण का पदराच्या बाजूला इथे काठ छान असते, त्यामुळे तुरा खूप छान बनेल। तर आपल्याला घ्यायचंय कसं, तर हे एवढं असं सरळ, म्हणजे ही एवढी बाजू तुऱ्याला येणार। आता तुम्ही म्हणाल की हा 3 मीटरचा जो कपडा आहे तो खूप जाड झालाय, म्हणजे तो खूप असा मोठा आहे, तर त्याला तुम्ही बारीक कसं करणार किंवा त्याला तुम्ही छोटं कसं करणार। तर छोटं कसं करायचं, की साडीचे 2 भाग करायचे, म्हणजे एवढं साडीचे 2 भाग करायचा, आणि जो छान मोठी काठवाला जो भाग असेल ना तो घ्यायचा, उरलेला कापड आपण ठेवून द्यायचा बाजूला। आता ही बाजू कडक होण्यासाठी ह्याच्या मागे आपण पेपर चिपकवतो। पेपर म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा पेपर चिपकवलात ना तर ती बाजू कडक राहील। ते कडक राहिल्यानंतर आपण लहानपणी जसं पंखा बनवायचो ना तसा हा पंखा बनवायचा, आणि तो असं जरा फिट्ट करून ठेवायचा, म्हणजे इथे रबर लावून ठेवायचा, या भागला रबर आणि खालच्या भागला रबर लावून ठेवायचा, जेणेकरून तो टाईट होईल। आता हे पगडी कशी बांधायची, हा जो फेटा कसा फिरवायचा ते मी तुम्हाला दाखवते। बघूया, तुम्ही पहिला गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूने घेते, लाईक हा मी डाव्या बाजूने घेतला। तुम्हाला जेवढं हे लांब हवंय तेवढं तुम्ही घेऊ शकता। आणि आपण हा जो मधला भाग आहे त्याच्या ह्या थोडंसं कोपऱ्यातला हे करून ट्विस्ट करून असं ट्विस्ट करता करता मागे न्यायचं। हा जो आपण तुऱ्याचा भाग बनवलाय ना तो एक टक झाल्यानंतर त्याला इथे टक करायचंय। जर तुम्हाला कोणाची मदत नसेल किंवा काय तर तुम्ही हे करू शकता। ही बाजू इथे आणायची आहे आणि इथे पुन्हा तुम्हाला पीळ मारायचं आहे। असं पीळ मारत मारत इथे न्यायचं। असं पीळ मारलं की हे सरळ असं करून घ्यायचं, आणि शेवटचा जो भाग आहे ना तुम्ही आतमध्ये टक इन केलाय। तर हे आता आपण इथे टक ऑलरेडी केल्यामुळे हे ऑलरेडी जाम झालं होतं। आता मी हे तुम्हाला अंदाज, तर हा झाला आपला फेटा। तर या मूर्तीला मी गमही वापरला नाहीये, कसल्या पिनचाही वापर न करता मी हा फेटा बांधलाय। तर तुम्हाला कसं वाटलं ही पद्धत बाप्पाला फेटा लावायची ते मला नक्कीच सांगा। हो, आणि खूप छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय। तर जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर तुम्ही मला नक्कीच कळवा, आणि जर माझ्याकडून काय बोलण्यात चुकी झाली असेल किंवा थोडंसं शब्द इथले तिथे झाले असतील तर खरंच खूप सॉरी। आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।